नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. चीनी सैन्य सतत तैवानच्या सीमेत घुसत आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवार आणि सोमवार दरम्यान 23 चीनी विमाने आणि 7 नौदल जहाजांनी त्यांची सीमा ओलांडली आहे. म्हणाले की 23 पैकी 19 विमाने त्यांच्या उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व क्षेत्रातील डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन मध्ये पोहोचली. यानंतर चीनी सैन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तैवानने आपली विमाने आणि नौदलाची जहाजे तैनात केली आहेत. रशियाने भारतीय सैनिकांच्या तैनाती संदर्भात एक मोठं पाऊल उचललंय. त्यामुळे भारत आणि रशिया यांच्यात लष्करीतील ऑपरेशन संबंध आणखी दृढ होणार आहेत. भारतीय सैनिकांच्या तैनातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल असलेल्या एका लॉजिस्टिक अर्थात व्यूहात्मक समझोत्याला रशियाने मंजुरी दिली आहे. कॅनडामध्ये दहशतवादाचे वारंवार उदात्तीकरण होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना भारताने राजकीय कारणांसाठी आपल्या भूमीचा दहशतवादी वापर करत असल्यास कोणत्याही देशाने त्याकडे दुर्लक्ष करू नये असं आवाहन केलंय. नुकत्याच बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येऊन गेल्या. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशातून भारतात उपचारांसाठी येणाऱ्या लोकांसाठी लवकरच ई-मेडिकल व्हिसा सुविधा चालू करणार असल्याचं घोषित केलंय. चीनमधील सेंट्रल हुनान प्रांतात मुसळधार पाऊस आणि पर्वतीय वादळामुळे 4 जणांचा मृत्यू झालाय आणि 1 बेपत्ता. सेंट्रल हुनान काउंटीने आपत्कालीन प्रतिसाद कार्यक्रम सक्रिय केलाय आणि आवश्यक पुरवठा आणि वीज, दूरसंचार आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याच्या कामासाठी प्रयत्न केले जात आहेत. श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्या सागरी सीमेमध्ये अवैधपणे मासेमारी केल्याच्या प्रकरणी 18 भारतीय मासेमारांना अटक केली आहे. तसेच 3 मासेमारी नौका जप्त करण्यात आल्या. वर्षभराच्या कायदेशीर लढाईनंतर विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज आणि अमेरिकन प्रशासनामध्ये समझोता झाल्याचं विकिलीक्सने म्हटलंय. यानुसार असांज यूकेतून रवाना झाले असून ते अमेरिकेतील त्यांच्यावरील गुन्हेगारीच्या आरोपांमध्ये आपण दोषी असल्याचं स्वीकारल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात येईल. लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. मोठ्या थाटामाटामध्ये हा सोहळा पार पडला. मात्र राम मंदिर उद्घाटन सोहळा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचा आरोप विरोधकांनी करत काँग्रेस पक्षाने उपस्थिती देखील दाखवली नाही. मात्र आता निवडणुकीनंतर अगदी पहिल्याच पावसामध्ये राम मंदिर निर्माणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राम मंदिराला पहिल्याच पावसाळ्यामध्ये गळती लागली आहे. यावरून विरोधक देखील आक्रमक झाले. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट यूजी 2024 परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांच्या तपासासाठी सीबीआयची पथके काल बिहार आणि गुजरातला पोहोचली आहेत. सीबीआयने बिहार, गुजरात आणि राजस्थानमधील 5 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा तपास स्वतःकडे वर्ग करून घेतलाय, अशी माहिती अधिकाऱ्यांनी काल दिली. त्याचबरोबर लातूरमधील गुन्ह्याचा तपासही सीबीआय स्वतःकडे घेऊ शकतं असं त्यांनी सांगितलंय. आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध परीक्षांदरम्यान फसवणूक आणि तोतियागिरीला प्रतिबंध करण्यासाठी AI आधारित सीसीटीव्ही देखरेख यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर AI आधारित चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या यंत्रणेचाही वापर केला जाणार आहे. दिल्लीमध्ये धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला अंतरिम स्थगिती देताना त्याचा आदेश राखून ठेवण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय असाधारण आहे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने काल नोंदवलंय. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी मुंबईत उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत उज्ज्वल निकम यांचा काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनीच दारुण पराभव केला. आता हा पराभव उज्ज्वल निकम यांची पाठ सोडत नाहीये. अनेक हत्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या विजय पालांडे यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला आरोपी विजय पालांडे यांनी कोर्टात आव्हान दिले. हिंदुस्थानातील बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून विदेशात पळून गेलेल्या विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्याचा विवाह लंडनमध्ये थाटामाटात पार पडला. सिद्धार्थने त्याची गर्लफ्रेंड जॅस्मिन सोबत विवाह केला. या विवाहाला अनेक जण उपस्थित होते, परंतु सध्या सोशल मीडियावर एका फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे. बँकेची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणारा ललित मोदी या विवाह सोहळ्याला उपस्थित होता.
सध्या युरोकप 2024चं आयोजन जर्मनीत होत आहे आणि लाईप्झिग मधील रेड बुल एरिना इथे काल झालेल्या रोमहर्षक सामन्यात इटलीने शेवटच्या क्षणी गोल करत क्रोएशियाचा पराभव केला होता। त्यामुळे ग्रुप बीच्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली। मात्र ब गटात स्पेन, इटली, क्रोएशिया आणि अल्बानिया यांचा समावेश आहे। 2002 मध्ये झालेल्या गुजरातमधील गोध्रा प्रकरण आजही लोकांच्या स्मरणात आहे। या दुर्घटनेची जखम आजही भरून निघाली नाहीये। या घटनेवर आजवर अनेक चित्रपट रिलीज झालेले आहेत। अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे ॲक्सिडेंट और कॉन्स्पिरसी गोध्रा। नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालाय। टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।